ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्जुन त्यासोबत रविराज आणि चैतन्य हे तिघही जण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. त्याच वेळेला आता रविराज हे बोलत असतात की इन्स्पेक्टर सावंत यांना काही झालं ना तरीसुद्धा नागराज याची सुटका व्हायला नको, त्यामुळे त्याला कसा वकील चांगला मिळणार नाही आणि त्याचसोबत त्याने किती काय गुन्हे केलेत ना या सगळ्या गोष्टी त्यांना सांगणं गरजेचं आहे. त्यासोबत आता इन्स्पेक्टर सावंत सांगत असतात की आपण आपल्या परीने प्रयत्न तर करू, पण मी असा विचार केला आहे आणि मी ऐकलं आहे की नागराज किल्लेदार म्हणतायत की मी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे. एवढं सगळं करून निर्दोष काय माणूस आहे? खरंच ना, एखाद्याची कीव करायला हवी, एवढा भयंकर माणूस आहे हा. आणि असं बोलून नागराज आता रागारागानं तिथून उठून जातात. नागराज जेव्हा आता तिथून उठून जातात ना तेव्हा मात्र आता इन्स्पेक्टर सावंत हे आता अर्जुनला सांगू लागतात की ते एक वकील मिळवायच्या शोधात आहेत आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. त्या दिवशी महिपतलासुद्धा एक वकील भेटायला आली होती. कोण वकील, नाव काय आणि त्याबद्दल रजिस्टरमध्ये नोंद केलेली असते. आता त्यांच्या मस्टर्डमध्ये जी एंट्री लिहिलेली असते त्याबद्दल आता सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता एक एक करून सगळ्या काही गोष्टी अर्जुन त्या मस्टरवरच्या बघत असतो. त्यामध्ये साक्षीचं असलेलं नाव आणि या सगळ्या गोष्टी कुठेतरी ना त्याला संशयास्पद वाटत असतात. म्हणजेच या वकिलाचं नाव पहिल्यांदा ऐकलेलं आहे. कोण असेल ही वकील? चैतन्याला वाटत असते की दामिनी आहे का, पण दामिनीचं नाव त्यामध्ये नव्हतं. दुसरीकडे मात्र आता ही वकील कोण असेल, कारण मी तर त्यावेळेला नव्हतो असं इन्स्पेक्टर सावंत देखील म्हणतात. त्याच वेळेला हवालदाराला बोलवून सगळं निरीक्षण सगळं वर्णन तिचं करायला सांगितलं जातं. आणि त्याच वेळेला आता व्यवस्थित वर्णन केल्यानंतर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना त्या क्लिक होतात. म्हणजेच काय तर आता तिचं वर्णन, मोकळे केस, त्यासोबत कोट आणि त्यासोबत चेहऱ्यावर असणारा ते हे सगळं काही हवालदार सांगतो. पण आता अर्जुनला थोडाफार का होईना संशय असतोच, पण कोण आहे हे नक्कीच क्लिक झालेलं नसतं. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टींचा विचार आता करण्यासारखा असतो. म्हणूनच आता तो विचार करत असतो. तर दुसरीकडे मात्र अस्मिता जी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये बघत असते आणि ती विचार करते की फोन करू का नको, असे अनेक विचार ना आता डोक्यामध्ये तिच्या येत असतात. म्हणजेच ना आता तिला असं वाटत असतं की त्याने काही खाल्लं असेल का, की मी उगाच त्याची काळजी करते, उपाशी तर नसेल ना, असं सचिनबद्दल ती काळजी करत असते. आणि ती आता न राहून सचिनला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्नच करत असते. शेवटी तिचं सचिनवरचं प्रेम हे सगळं काही करायला तिला बांधून आणत होतं, म्हणूनच तिने आता त्याला कॉल केलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सचिन जो आहे तो फोनवर बघत असतो आणि त्याला दिसतं की फोन आला आहे, पण तो तिथे पॉपकॉर्न्स खात बसलेला असतो. त्यानंतर तो कॉलही रिसीव करत नाही. म्हणूनच आता अस्मिताला अजून टेन्शन येतं. पण आता इथे तो मुद्दामून कॉल रिसीव करत नसतो आणि तो म्हणतो की आलीस का शेवटी, अस्मिता आलीस का? आणि त्यानंतर तो आता अस्मिताला कॉन्टॅक्ट करतो. अस्मिताला जेव्हा तो आता फोन करतो ना तेव्हा मात्र अस्मिता त्याला म्हणत असते की तू कॉल का रिसीव केला नाही? अस्मिता, तुला काय सांगू ग, दिवसा कसा तरी झोपतो ग, रात्री झोपही लागत नाही आणि माझी तब्येत ना खूप जास्त बिघडली आहे, काय सांगू ग तुला. आणि असं बोलून ना खोकायचं नाटक करतो. इथे तर तो पॉपकॉर्न खात असतो, पण तो दाखवताना असं दाखवत असतो की त्याला खूप जास्त बरं नाही आहे आणि तो खोकून खोकून नाटक करत असतो. त्याच वेळेला आता अस्मिता त्याला सरळ म्हणते की तुला असं वाटत असेल की तुला मी फोन केला आहे तर हा तुझा गैरसमज आहे. मी तुला फोन वगैरे काही केलेला नाही आहे. ते काय आहे ना की तुझ्या लक्षात राहायला पाहिजे की तू काय चुका करतोयस त्या, आणि या इथून नंतर ना पुढे माझ्या घरी यायचासुद्धा प्रयत्न करायचा नाही, असं देखील आता सांगितलेलं असतं. आणि असं बोलून अस्मिता फोन ठेवून देते. अस्मिताला अजूनही त्याच्यावर राग असतो आणि तो मात्र इथे पॉपकॉर्न्स खात नाटक करत असतो. म्हणजेच ना आता तो म्हणत असतो की जाऊ दे, तुला काही करायचं आहे ते कर, पण तू निदान मला फोन तर केलास, तुला माझी काळजी तर वाटली, असं सचिन म्हणत असतो. आता
नागराज जो आहे तो बाहेर आलेला असतो आणि तो इन्स्पेक्टर सावंत त्यांच्यासमोर बसलेला असतो आणि तो एक एक वकिलांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो. मग त्याला इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की तुमची केस आहे ना कोणताच वकील घेणार नाही. मला माहिती आहे तुमचे फोन लावून झाले असतील तर हा फॉर्म भरा, म्हणजे सरकारी वकील तरी निदान तुमच्या पाठीशी उभा राहील. पण नागराजला असं वाटत असतं की नको, आपण सरकारी वकील घेतला तर तो एवढा काही आपल्या पाठीशी उभा राहणार नाही. त्यापेक्षा जर आपला प्रायव्हेट वकील असेल तर तो नक्कीच आपल्या पाठीशी उभा राहील. म्हणून तो कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत असतो, पण कोणतेच वकील ना त्याला रिस्पॉन्ड करत नसतात. पण नंतर त्याच्या लक्षात येतं महिपतच्या घरी एकदा मला वकील भेटला होता, त्या वकिलाला कॉन्टॅक्ट करून बघूया. आणि त्या वकिलाला तो कॉन्टॅक्ट करून बघत असतो. ते ॲडव्होकेट भालेराव असतात. तर त्यांना तो जेव्हा फोन लावतो तेव्हा ते आधी फोन रिसीव करत नाहीत. मग नंतर तो आता शेवटी सरकारी फॉर्म भरायलाच घेत असतो, कारण त्याला सांगितलं जातं की तुला आता कोणीही तुझ्या बाजूने वकील उभा राहणार नाही आहे, त्यामुळे तुला आता फॉर्म भरण्यावाचून पर्याय नाही आहे. मग नागराज कुठेतरी बिथरलेला असतो. नागराजला असं वाटत असतं की नाही, त्याच्या बाजूने कोणीतरी उभं राहायला हवं आणि त्यासाठी तो आता फॉर्म वगैरे भरायचं ठरवत असतो. जेव्हा तो आता फॉर्म भरायला जाणार तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो. त्याच्या फोनवर भालेराव वकिलांचा कॉल आलेला असतो आणि ते भालेराव वकिलांना तो आता त्याची केस समजावून सांगतो. म्हणजेच काय, तर तो आता त्यांना सांगत असतो की खरं तर ना तुम्हाला तर माहीतच असेल मी कोण बोलतोय. हो हो, आपली भेट झाली होती, मला माहिती आहे. मग तुमची केसही मी लक्षात घेतली आहे. तुमची केस ना संपूर्ण ठिकाणी आतापर्यंत आलेली आहे, त्यामुळे बातम्या ह्या सगळ्या ठिकाणी तुमच्या केसबद्दलच चर्चा आहे. पण या सगळ्यामध्ये ना मी तुम्हाला सांगेन ना तेवढंच बोलायचं आहे, एक्स्ट्रा काहीच बोलायचं नाही. चालणार आहे का तुम्हाला, असं देखील भालेराव वकील यांनी सांगितलेलं असतं नागराज यांना. नागराज म्हणतो की ठीक आहे, पण माझी सुटका करा मग तर होईल ना. मग आता नागराज म्हणत असतो तेव्हा भालेराव वकील म्हणतात की हो, आम्ही तुमची सुटकाच करणार आहोत आणि त्याचसाठी आम्ही हे सगळे प्रयत्न करतोय. त्यामुळे घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. जेवढं मी बोलेन ना तेवढंच कोर्टामध्ये बोलायचं, एक्स्ट्रा काहीच बोलायचं नाही, असं देखील आता सांगितलेलं असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता भालेराव वकील पूर्णपणे तयारीनिशी आता मार्केटमध्येच म्हणजे आता कोर्टामध्ये यायची तयारी करत असतो. कोर्टामध्ये जेव्हा आता तो आलेला असतो ना तेव्हा मात्र आता एक अनेक प्रश्न विचारले जात असतात. म्हणजेच आता सुमन तर आता खूप जास्त घाबरलेली असते, बिथरलेली असते, कारण सुमनला कळत नसतं की काय बोलावं ते. म्हणूनच सुमन आता शांत असते. नागराजला आणलं जातं त्यावेळेला आता तिच्या चेहऱ्यावर शांत भाव असतात. सायली तिला धीर देत असते, कारण नागराजचे थोडेसे डोळे जरी तिला दिसले तरीसुद्धा भीती वाटत असते ना सुमनला, कारण हा नागराज फक्त डोळ्यांच्या इशाऱ्यांवरच आत्तापर्यंत सुमन हिच्याशी बोलत आला होता आणि म्हणूनच सुमन त्याचे डोळे बघत असते आणि त्यामुळे तिला आता टेन्शन आलेलं असतं. पण सायली त्यावेळेला आता आधार देत असते. कोर्टामध्ये जेव्हा आता त्याला आणलं जातं त्यावेळेला आता जज सांगतात की कोर्टाच्या कार्यकालाला सुरुवात करा. आणि मग तेव्हा पहिल्यांदा नागराजचा वकील जो असतो तो समोर येतो आणि तो आता बाजू मांडायला सुरुवात करत असतो. म्हणत असतो की या सगळ्यामध्ये माझे अशील जे आहेत नागराज किल्लेदार यांची काहीसुद्धा चूक नाही आहे, त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर माझ्या अशील नागराज किल्लेदार यांची सुटका करा असं मला वाटतं, असं देखील तो आता समोर येऊन बोलू लागतो. जेव्हा त्याने समोर येऊन या गोष्टी बोललेल्या असतात ना तेव्हा मात्र आता त्याने आपली बाजू पडखरपणे मांडलेली असते. पण त्याच वेळेला आता जेव्हा तो माणूस आपली बाजू मांडतो तेव्हा मात्र अर्जुनकडे त्याच्याबद्दलचे सगळे पुरावे असतात, जे की आता नागराजची केस पलटी करणार असतात. पण आता हा जो भालेराव वकील असतो ना तो सुद्धा खूप जास्त हुशार असतो. तो आता नागराजच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो आणि नागराजला निर्दोष सोडवण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. बहुतेक याची आणि अर्जुनची दुश्मनी आहे आणि म्हणूनच तर तो आता नागराजला सोडवण्यासाठी एका पायावर असा तयार झालेला दिसत असतो. नागराज आता खूप जास्त खुश असतो, कारण भालेराव वकील आता एक करून मुद्दे मांडत असतात आणि त्याच वेळेला आता जे मुद्दे मांडले जातात ना त्यावर जज म्हणतात की अर्जुन सुभेदार, तुम्हाला या सगळ्या
सगळ्यावर काही बोलायचं आहे का? मग आता अर्जुनला सांगितलं जातं. अर्जुन तिथे पुढे येतो आणि म्हणत असतो की भालेराव वकील ज्या पद्धतीने ज्या गोष्टी सांगतायत ना, त्या गोष्टी कितपत योग्य आहेत त्यांना माहिती नाही आहेत. माझ्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत, कारण नागराज किल्लेदार यांनी स्वतःच्या तोंडून या सगळ्याचा गुन्हा कबूल केलेला आहे आणि तो गुन्हा त्यांनी कबूल केला आहे आणि यासाठी ते आजही जेलमध्ये आहेत असं देखील सांगितलं जातं. म्हणजेच नागराजच्या वकिलांचं म्हणणं असं असतं की त्याच्यावरचा गुन्हा अजून खोटा की खरा हा सिद्ध झालेला नाही आहे, तरीसुद्धा तुम्ही त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे, हे योग्य नाही आहे असं देखील आत्ता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा सांगितलं जातं ना, तेव्हा मात्र आता अर्जुन कोर्टामध्ये पुरावे सादर करतो. म्हणजेच ज्या ठिकाणी लोकेशन सापडलेलं होतं सुमनला किडनॅप केलेलं होतं, तिघांचं आता लोकेशनसुद्धा आता त्यांना सापडलेलं असतं आणि ते नागराजचं लोकेशन जिथे सुमनला ठेवलेलं होतं त्याच एरियातलं होतं. त्यामुळे आता अर्जुनकडे त्याचे पुरावेसुद्धा असतात आणि अर्जुन ते पुरावे कोर्टामध्ये सादर करतो. अर्जुन ज्या वेळेला ते पुरावे कोर्टात सादर करतो त्यावेळेला हे पुरावे असे सुद्धा सांगू शकतातच की अर्जुन सुभेदार हे खोटे पुरावे देत आहे. आमचे असे नागराज किल्लेदार हे एकदा दोनदा का होईना तीनदा का होईना त्या जागेवर जाऊ शकतात, कारण त्यांची बायको जर बाहेर कुठेच नव्हती तर ते त्याच ठिकाणी जाईल ना, कारण त्यांना अजून दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि त्यामुळेच ते तिथे गेले होते असं देखील आता म्हटलं जात असतं. हे सगळं काही नागराजचा वकील बोलत असतो, पण अर्जुन आवाज चढवतच आता बोलू लागतो की नाही, हे सगळं काही चुकीचं आहे, हे सगळं काही खोटं आहे, कारण आमच्याकडे स्वतः त्या विक्टीम आहेत ज्यांच्यावर हे सगळं अनुभवायला लागलं होतं. या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, ते विक्टीम स्वतः आमच्या समोर आहेत आणि तुम्ही त्यांची साक्ष घेऊ शकता. आणि त्याच वेळेला आता पुरावे तर आधी कोर्टामध्ये दिले जातात. कोर्टामध्ये जेव्हा पुरावे दिले जातात ना, तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की हे तर फक्त तुमच्याकडे पुरावे आहेत, यामध्ये व्हिडिओही आहे आणि ते लोकेशनसुद्धा आहे. मग लोकेशननुसार आता म्हटलं जातं की तुमच्याकडे हे लोकेशन आहे, या सगळ्या काही गोष्टी ठीक आहेत आणि तसंच भालेराव वकील बोलत आहेत त्या गोष्टीने जर आम्ही विचार केला तर तुमच्याकडे काही पुरावा आहे का? म्हणजेच त्या ठिकाणी जिथे त्यांच्या बायकोला सुमन यांना ठेवलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला काही सॅम्पल सापडले आहेत का? म्हणजे एखादी नागराज यांची खून किंवा काही गोष्टी सापडल्या आहेत का? तर आपण डायरेक्टली नागराज यांच्यावर आरोप करू शकतो. आपल्याकडे जर काही पुरावेच नसतील तर आपण आरोप करू शकणार नाही. पण आता अर्जुन त्यांना सांगू लागतो की माझ्याकडे स्वतः त्या नागराज यांची बायको सुमन या आहेत, तुम्ही वाटल्यास सुमन यांना विचारू शकता. मग आता सुमनला पुढे बोलवलं जातं. सुमनला जेव्हा कटघऱ्यामध्ये बोलवलं जातं तेव्हा इकडे सायली सुमनला सांगूनच तिने पाठवलेलं असतं. म्हणजेच आता सुमनला तिने सांगितलेलं असतं की बघा, घाबरू नका आणि सुमन काकू योग्य तेच बोला, कारण जर सुमन काकू जरा जरी घाबरली तरीसुद्धा प्रॉब्लेम होणार आहे, हेही आता सगळ्यांनाच माहिती होतं. मग आता इकडे जे पुरावे दाखवलेले असतात तो व्हिडिओसुद्धा आता खोटा कसा आहे याबद्दलच ते वकील बोलत असतात. म्हणजेच भालेराव वकील सांगत असतात की हा जो व्हिडिओ आहे ना, तो फॉरवर्डेड व्हिडिओमधलाच एक आहे. हा व्हिडिओ काही ह्यांचाच ठराविक असा नाही आहे आणि आजकाल व्हिडिओ हे कसेही क्रिएट केले जातात, त्यामुळे ह्या व्हिडिओवर कधीही कोणीही लक्षात ठेवू नये असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता नागराज हा खूप जास्त स्ट्रॉंग झालेला असतो, कारण त्याला वाटत असतं की चला आपल्या बाजूने भालेराव वकील बोलत आहेत. पण आता जेव्हा सुमनची साक्ष घेतली जाईल तेव्हा काय, पण आता सुमनलासुद्धा भालेराव वकील जे आहेत ना, ते एका वेगळ्याच गोष्टींमध्ये ताणून धरतात, ज्याच्यामुळे सुमन ही खूप जास्त घाबरत असते. पण आता अर्जुन सुमन हिला कोर्टामध्ये आणायला विचार करतो. मग त्यावेळेला परमिशनसुद्धा दिली जाते, कारण सुमनला तिथेच बांधून ठेवलेलं होतं आणि सुमनने स्वतः आता या सगळ्याचा खुलासा करायचं ठरवलेलं होतं. दुसरीकडे मात्र आता सगळीजणं घरामध्ये टेन्शनमध्ये बसलेली असतात. प्रत्येकाला काळजी वाटत असते की काय आहे आणि त्यामुळेच आता सगळीजणं विचार करत असतात की सुमन देईल ना नीट, म्हणजे ती बोलेल का नीट, नाहीतर प्रॉब्लेम होऊ शकतो. तिने जर नीट नाही केलं तर सुमन काकूला खरं तर ना एवढं फ्रीली मी कधीच पाहिलेलं नाही आहे असं देखील अस्मिता बोलत असते, कारण सुमन काकूंना नागराज काकांचा धाक होता पहिल्यापासूनच आणि त्यामुळे त्यांच्या वागण्या बोलण्यात ना ते सरळ दिसायचं. मग आता कोर्टामध्ये त्या कसं बोलतायत ना, खरंच काहीच कळायला मार्ग नाही आहे असं देखील आता इथे असणारी अस्मिता बोलत असते.
त्याच वेळेला आता प्रतिमा कल्पना यांच्या गप्पा सुरू असतात. म्हणजेच सुमनने कोर्टामध्ये योग्य ती साक्ष द्यायला हवी, म्हणजे नागराजला या सगळ्यामध्ये चांगली शिक्षा होईल. आणि तिथेच ना आता प्रियाही असते आणि तेव्हा प्रताप हे म्हणत असतात की कोर्टामध्ये ना काही बोललं आणि काही पुरावे दिले ना आजकाल की कोणाचीही सुटका होत असते. मग प्रताप जेव्हा हे सगळं काही बोलतात ना तेव्हा लगेच हे सगळे रोष ना स्वतःवर ओढवून घ्यायचं हे मात्र आता ह्या प्रियानं ठरवलेलंच असतं. प्रिया लगेच म्हणते की तुम्हाला कोणाला बोलायचं आहे ना, या सगळ्या गोष्टी त्या मला कळत आहेत. तुम्ही हे सगळं काही मलाच बोलताय ना. मग आता प्रिया वाटेल ते प्रताप यांना बोलू लागते. ती आता म्हणत असते की मी आज इथे उभी आहे, म्हणजेच कोर्टाने मला निर्दोष सोडलेला आहे, म्हणूनच मी इथे उभी आहे. माझी काही चूक नव्हती, म्हणूनच तर मला कोर्टाने निर्दोष सोडवलं. आणि तरीसुद्धा तुम्ही अजूनही सगळीजणं माझा असा विचार करताय, माझ्याबद्दल असं बोलताय, असं देखील बोलून आता आवाज चढवला जात असतो. त्याच वेळेला आता ही कोणती पद्धत आहे बोलण्याची, तुला कळतंय का? इथे अस्मितासुद्धा आहे, जा रूममध्ये जाऊन आराम कर. आता जेव्हा प्रतिमा हे सगळं काही बोलते ना तेव्हा मात्र आता प्रतिमाला प्रिया सांगत असते, अरे वा, म्हणजे तुम्ही काही केलं तर मला सरळ सांगताय का की रूममध्ये जाऊन आराम कर, का मला बोलण्याची संधी द्यायला नको का? मी सगळं काही ऐकून घेऊ का? उगाच विनाकारण मी ज्या काही गोष्टी केल्याच नाही आहेत त्यासुद्धा मला ऐकून घ्याव्या लागत आहेत का का म्हणून ऐकून घेऊ, असं देखील बोलून ती आता भांडत असते आणि प्रताप यांना वाटेल ते बोलत असते. दुसरीकडे आता सायली जी आहे ती मात्र आता टेन्शनमध्ये असते आणि सायली ही सुमन काकूंना आधार देऊन आता कटघऱ्यामध्ये उभं राहण्यासाठी पाठवते. मग आता सुमन जी आहे ती समोर येऊन उभी राहते. सुमनला आता विचारलं जातं की त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं आणि तुम्हाला किडनॅप करणारा कोण होता याबद्दल जरा सांगा. मग त्याच वेळेला आता सुमन जी आहे ती कोर्टामध्ये नागराज विरोधात साक्ष देत असते आणि तेव्हाच ती आता म्हणत असते, 22 वर्षापूर्वी जो अपघात झाला होता त्याबद्दल ना मला सगळ्यात आधी ह्यांनी सांगितलं. म्हणजे खरं तर मी ह्यांच्यासमोर नाटक करत होते मला बरं नसल्याचं, पण त्यावेळेला ह्यांनी माझ्यासमोर ह्यांचा गुन्हा कबूल केला आणि त्यांनी सगळ्याच काही गोष्टी माझ्यासमोर सांगितल्या आणि तेव्हाच मी हे सगळं रेकॉर्ड केलं, असं देखील आता म्हटलं जात असतं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता नागराज सुमनकडे रागातच पाहत असतो आणि तो डोळ्यांच्या इशाऱ्यानेच तिला घाबरवत असतो. जेव्हा डोळ्यांच्या इशाऱ्याने तो तिला घाबरवतो तेव्हा सुमन जी आहे ती अगदीच लुई पडलेली असते. तिला काहीच वाटत नसतं, काही समजत नसतं आणि त्यावेळेला अर्जुन तिला जेव्हा विचारतो तेव्हा अर्जुनला ती या सगळ्याबद्दल हळूहळू का होईना एक एक गोष्ट सांगत असते. पण आता नागराजचा वकील यामध्ये ट्विस्ट आणणार असतो. म्हणजेच काय तर नागराजचा जो वकील असतो तो मात्र आता समोर येतो आणि जेव्हा तो समोर येतो ना तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो, क्वेश्चन मलाही विचारायचे आहेत आणि त्यामुळे आता समोर येऊन काही क्वेश्चन्स त्याला विचारायचे असतात, म्हणूनच तो आता समोर येतो आणि त्याच वेळेला तो आता सुमनीला प्रश्न विचारू लागतो. सुमन त्याला थोडीशी घाबरलेली दिसते, थोडीशी गोंधळलेली दिसते, त्यामुळे सुमनला आता तो वेट धरतो. म्हणजेच काय तर सुमनने आता अर्जुनसमोर जी काही कबुली दिलेली होती ती अर्जुनच्या जबरदस्तीमुळे दिलेली होती, हेच आता भालेराव वकिलाला सांगायचं असतं आणि त्यामुळे अर्जुनने कोर्टामध्ये जेव्हा सुमन बोलत असते तेव्हा सगळे पॉईंट्स लिहायला सांगितलेले असतात. पण त्याच वेळेला भालेराव वकील सुमनच्या बाजूला येऊन आता उभा राहतो आणि तो म्हणू लागतो की असंही असू शकतं की ह्यांना जबरदस्ती बोलायला सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच माझ्या अशिलावर हे चुकीचे आरोप होत आहेत. मी काय म्हणतो जरा समजून घ्या, जरा ऐकून घ्या, कारण मला असं वाटतं ह्यांच्याकडे बघून की हे काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबड आहे, पण या सगळ्या गोष्टी शोधून काढायला हव्यात, असंही आता म्हटलं जात असतं. आता सुमनची उलट तपासणी केली जात असते. सुमनला आता म्हटलं जात असते की तुम्ही हे कोणाच्या प्रेशरखाली येऊन बोलताय का, म्हणजे तसं असेल तर तसं स्पष्ट तुमच्या चेहऱ्यावर दिसते, तुमच्यावर हे बोलण्यासाठी कोणी जोर जबरदस्ती केली आहे का, असं देखील आता सुमनला विचारलं जातं. त्यावर सुमन म्हणत असते की नाही, जे घडलं आहे ते मी सगळं काही खरं खरं सांगते, कोणीही मला प्रेशराईज केलं नाही आहे, असं देखील ती ठामपणे सांगू लागते. पण सुमनच्या
बोलण्यामध्ये कॉन्फिडन्स नसतो, त्यामुळे सुमनला ते खोटं ठरवत असतात. सुमनची यामध्ये चूक आहे. सुमनला कोणीतरी बर्डन दिले, प्रेशर दिले, त्यामुळे सुमन हे सगळं काही बोलते असं देखील आता त्यांचं म्हणणं असतं आणि त्यामुळेच आता ते स्वतःचं म्हणणं सुमनसमोर मांडत असतात. पण सुमन देखील तितक्याच हुशारीने बोलते, पण ती बोलताना अडखळते. त्यामुळे आता तेवढाच पॉईंट भालेराव वकिलाला भेटलेला असतो. भालेराव वकील जो आहे तर तोच पॉईंट धरून ठेवतो. पण आता इकडे नागराजाची या प्रकरणातून सुटका झालेली असते, म्हणून अर्जुनला राग येतो. अर्जुन अक्षरशः लातानेच नागराजला तुडवतो पोलीस स्टेशनमध्येच आणि म्हणतो की एका केसमधून तुझी सुटका झालेली असली म्हणून काय झालं, तुझ्यावर अजून बरेच गुन्हे दाखल करू शकतो मी. आणि त्यामुळेच आता सगळीच जणं तिथे येऊन उभे राहतात आणि सायलीसुद्धा नागराजला आता चांगलंच अल्टिमेटम देते आणि त्यामुळे नागराज आता पुरता घाबरलेला असतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.